येवल्यात विकास पुरुष भुजबळ साहेबांचा दणदणीत विजय। नमस्कार, लोक 9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत। महाराष्ट्र राज्याची गाजलेली ही निवडणूक मोठ्या चुरशीची ठरलेली ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती। गेले 20 वर्षापासून भुजबळ साहेबांनी विकासाची गंगा आणली, त्यामुळे त्यांचा पुन्हा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला व ते 5व्यांदा येवल्याचे आमदार झाले। यावेळी तालुक्यातील जनतेने संपर्क कार्यालय येथे मोठा जल्लोष करत उत्सव साजरा केला। यावेळी 200 किलोचा हार साहेबांना क्रेनच्या साहाय्याने घालण्यात आला। यावेळी जनतेला संबोधित करत सर्वांचे आभार मानले। निवडणूक येवला तालुक्याची होती, ही एकदम चुरशीची होती। या निवडणुकीकडं साधारण या महाराष्ट्राचं नाही तर या राज्याचं नाही तर या देशाचं पूर्ण लक्ष लागून होतं। आणि या ठिकाणी जरांगे फॅक्टर चालतो की भुजबळ फॅक्टर चालतो या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष होतं, पण इथे विकासाच्या मुद्द्यावरती फक्त भुजबळ फॅक्टरच एकदम बहुमतानी आणि एकदम सर्व समाजाच्या लोकांनी, सर्व घटकांनी साहेबांना बहुमतांनी निवडून दिलं। त्याबद्दल आम्ही सर्व येवलेकर, सर्व समाज बांधवांचे, मराठा असो, माळी असो, मुस्लिम असो, साळी, ताळी, कुंभार सर्व प्रकारचे जे कास्टवाले असेल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य साहेबांसोबत कायम असू द्या एवढी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। मी संदीप जाधव देशमाने, येवल्यात फक्त भुजबळ पॅटर्न, बाकी काहीच नाही। गोसावी देशमाने साहेबांना लाडक्या बहिणीचा फार मोठा फायदा झाला, तसेच ओबीसीच्या मतांचा खूप फायदा झालेला आहे। विकासाच्या मुद्द्यावर खरं इलेक्शन झालेलं आहे, बाकी काही नाही। माझं नाव वैभव गोसावी, मी देवळनेवरचा आहे। आता सांगायचं म्हणजे असं की भुजबळ साहेबांनी जातीपात केलाच नव्हता, भुजबळ साहेबांनी फक्त विकास केला होता। विकास केला म्हणून भुजबळ साहेब निवडून आले। माझं नाव नानासाहेब व्यापारी देशमाने, खुर्द। एकच फक्त विकासासाठी एकच साहेब, भुजबळ साहेब। भागवत एकनाथ राठोड देशमान, विकासाच्या मागं होतो आम्ही। विकासाची गंगा आली येवला तालुक्यात, भुजबळ साहेब जिंदाबाद। माझं नाव भानदास मुरलीधर बोरशे देशमाने। साहेब म्हणजे ओबीसी बिन सर्व समाजाच्या ह्याच्यामुळं निवडून आले आणि विकास केला साहेबांनी भरपूर। येवला तालुक्याचा म्हणजे विकास केला, पूर्ण देशानं इकडं लक्ष द्यावं। महाराष्ट्रात काय साहेबांनी भरपूर विकास केला। साहेबाकडे जात धर्म पात काही नव्हतं, साहेबांनी फक्त विकासावर लोकांनी सर्व मतदान केलं आमच्या येवला तालुक्यावर सर्व। मी रतिलाल तुळशीराम मुंडे, पिंपळ कुठे लोणाऱ्याचं पिंपळ कुठे आहे आमचं वाला, आणि आम्ही सर्व लोणारी ओबीसी असल्यामुळं आणि सर्व आम्ही साहेबाचीच माणसं आहे आणि आम्हाला साहेबच निवडून आणायचा होता, एवढंच आम्हाला करायचं होतं। शोभा आयरे आहे कुसमाडी। आज भुजबळ साहेबांचा मोठा विजय झालेला आहे। अंदरसूल भुजबळ साहेबांचा विजय झाला, 30,000 मतांनी जरांग्याचा खोटा उपटून टाकला इकडं। जय भुजबळ। सोनवणे, जय जरांगे साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की खुटा हा गाडून ठेवा, हा गाडून नाही ठेवला आम्ही, हा उपटून दाखवला आम्ही। जय ओबीसी, जय क्रांती। मी श्रेय जाधव, पहिलंच मतदान होतं। आज असं वाटतं माझं मतदान वाया गेलं नाही, कारण की जरांगे पाटील जे बोलले होते कुठं घालीन एवढंच कसं निवडून येते बघतो। आता बघा म्हणा काय झालंय इथे एवढं, फक्त अंदरसूलचं लीड आलंय साहेब, अंदरसूल भरपूर लीड आलंय साहेबांना। अंदरसूलमध्ये साहेबांना 5,500 मतांचं लीड भेटलेलं आहे, त्याबद्दल साहेबांचं खूप खूप अभिनंदन। थांबतो। गगन खैरे, अंदरसूल, सायगाव रोड, येवल्यात फक्त भुजबळ फॅक्टर चालल। माझं नाव गोरखनाथ लक्ष्मण जाधव, राहणार अंदरसूल मधून भुजबळ साहेबांना 6,000 मतांनी लीड देऊन निवडून दिलेला आहे। हा विकास पॅनल जरांगे पाटलांचा खोटा उपट करून टाकलेला आहे अंदरसूल मधून। सीताराम दराडे, राजापूर घाटातून येथे येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली साहेबांची, भुजबळ साहेबांची, ती 100% साहेबांनी केलेल्या कामावर
आणि साहेबांनी आणलेल्या मांजरपाड्याच्या पाण्यावर आणि साहेबांनी केलेला येवल्यातली शिवसृष्टी असेल, दवाखाने असेल, रस्ते असेल, या सगळ्या विषयांवर झालेली आहे. आणि महाराष्ट्र राज्याने या महाराष्ट्राला महायुतीच्या बाजूने जे पारडं दिलेलं आहे ते साहेबांच्या आणि इतर सर्व पक्षांच्या एकदम आनंदी आहे. सगळे लोक व्यवस्थित साहेबांच्या पाठीमागे आहे. इथे कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, काहीच नाही. लोकांनी आणि जनतेने फक्त भुजबळ साहेब म्हणून मतदान केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणीने या महाराष्ट्राला आणि या महायुतीला भरघोस मतांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि साहेब या येवला तालुक्यातून पुन्हा कधीही हटणार नाही. जे आहे ते आहे. जोपर्यंत साहेब जिवंत राहतील तोपर्यंत येवला तालुक्यातून दुसरा आमदार होणे नाही. दामोकुंड, धारणगाव, वीर, येवला नासराव इतर मतदारसंघातील आमच्या साहेबांच्या विकासामुळे आम्ही साहेबांना भरघोस असं मताने निवडून दिलेलं आहे. आम्ही सगळ्या जनतेने, आम्ही जातपात न पाहता, सगळ्या लोकांनी सगळ्यांनी जात न पाहता साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून आणि त्याला भरघोस असे मताने विजय निवडून दिलेले आहे. असं माझं नाव मोहन गोसावी आहे, चिचोंडी बुद्रुकचा आहे. आम्ही छगन भुजबळ साहेबांच्या मागे आहे आणि साहेबांचा जो आज काही विजय झालेला आहे त्याला पूर्ण येवल्याची जनता कारणीभूत आहे. सगळं येवल्याच्या मतदार बंधू भगिनींचा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. फक्त भुजबळ साहेबांचा. लासलगाव मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांना 5व्यांदा या जनतेने निवडून दिलं म्हणजे फक्त विकास पाहिला आणि या विकासाच्या जोरावर या जनतेने त्यांना बळ दिलं. शेवटी भुजबळ म्हणजे बळच आहे त्यांच्या हातात आणि बळ होतं म्हणून ते निवडून आले आणि परत विकास करतील अशी आमची आशा आहे. धन्यवाद. आमदार सुल भुजबळ साहेबांचा विजय हा फक्त विकासावर झालेला आहे आणि अत्यंत चुरशीची निवडणूक त्यांनी 5व्यांदा निवडणूक जिंकली. त्याबद्दल येवल्यातील जनतेचे धन्यवाद. गोकुळ आणि सरबट्टोल, कोळगाव, येवला तालुका आमचा साहेबांनी खूप विकास केलेला आहे. साहेबांना विकासाला कमीच नाही. आता गरज लोक बोलले असं विकास साहेबांनी काय केलं, साहेबांनी आज काय केलं ते सांगितलं ना. साहेबांनी मतदानातून खूप विकास साहेबांचा. गण साहेबांना टीका झाली, कोण काय बोलला असं साहेबांना पाया खाली घ्या, कुठं घ्या. साहेबांनीच आता काय केलं, विकासापुढे कोणीच काही करू शकत नाही. माझे नाव वाल्मिक गंगाधर आहेर, राहणार पाटोदा. हा साहेबांचा जो विजय झाला हा विकासाचा विजय. विकास केल्यामुळं सगळ्यांनी गोरगरीब जनतेने साहेबांना भरभरून मत देऊन विजय झालेला आहे साहेबांचा. उस्मान देशमुख, मुक्काम पोस्ट पाटोदा. साहेबांचा त्यांच्या कामाची पावती जनतेने दिली. साहेबांनी या तालुक्यामध्ये गोरगरिबांचे खूप काम केले. साहेबांनी या येवला तालुक्या मतदारसंघात खूप निधी आणून दिला, भरपूर निधी आणून दिला, खूप कामं केले. कांदळकर, पाटोदा गट. साहेबांनी विकासाला बघून सगळे जनतेने साहेबांना मतदान केलं. सर्व समाजातील लहान थोर मंडळी साहेबाच्या पाठीमागे उभे. हा विकास अखंडपणे चालू राहील. इथून पुढे साहेबांना भविष्यात कधी उमेदवारी केली तर साहेब येवल्यातून 100% विजयी होतील. माझे नाव बाळासाहेब बुले, गाव शिरसगाव, लौकी, तालुका येवला. खरं म्हणजे आज गोरगरीब जनतेने साहेबांना मताधिक्याने निवडून दिलं. याचं कारण साहेबांनी केलेला विकास आणि यापुढे साहेबांचं काम या ठिकाणी असंच चालू राहणार आहे आणि जनता साहेबांबरोबर राहणार आहे. माझं नाव बाबासाहेब पंडितराव जेजुरकर, गाव उंदीरवाडी. भुजबळ साहेबांचे जे समर्थक आहेत त्यांच्या प्रेमामुळे हा विजय आहे. तरोटे उंदीरवाडीहून बोलतो. साहेबांना जी मतं मिळाली ती समाधानकारक. आपण पहिलं बोललो होतो 1,33,000 ते 1,35,000 पर्यंत मतदान भेटल. साहेबांना 100% तेवढं मतदान भेटल. साहेब भरघोस मताने विजय झाले. त्याचं हार्दिक अभिनंदन साहेबांचं. भुजबळ साहेबांनी मतदारसंघात केलेला विकास हेच त्याची ही पावती आहे. चांगलं काम केलेलं आहे भुजबळ साहेबांनी, त्यामुळे हे निवडून आलेले आहेत. भुजबळ साहेबांचा विजय असो, विजय असो. नमस्कार. भुजबळ साहेबांचा जो दणदणीत विजय झालेला आहे त्यानिमित्त आम्ही नाशिकवरून एक तुम्ही साधारण बघू शकता 200 किलोचा हार आम्ही बनवलेला आहे. साधारण 20 फुटाचा हार आहे. आम्ही नाशिकवरून आम्हाला नाशिकच्या कार्यकर्त्यांनी ऑर्डर दिल्यानिमित्त आम्ही इथे मित्रमंडळींसोबत आम्ही हार बनवण्यासाठी आलेलो होतो. त्यामुळे
एक जसा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याने हार पण त्या जल्लोषात बनवला गेलेला आहे. पवार ज्ञानेश्वर रुईवरनं निफाड तालुका. हा जो विजय आहे तो हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा बाकीचे जे मतदारसंघ आहे बाकीचे मतदारांनी सगळ्या प्रगतीची जाणीव ठेवून त्या मुद्द्यावरती साहेबांना विजय केलेला आहे. नमस्कार, माझं नाव विक्रम पुंड, नारंगाव वीर. हा विकास तुम्ही विजय बघू शकता. हा भुजबळ साहेबांचा नाही, हा भुजबळ साहेबांना हा अख्ख्या जनतेचा आहे आणि त्याने तो. नमस्कार, माझं नाव विक्रम पुंड. तुम्ही बघू शकता का भुजबळ साहेबांचं हे कार्य हे महायुतीमध्ये त्यानं दाखवून दिलं आणि जनतेनं पण दाखवून दिलं. आणि भुजबळ साहेब हा एकटा नव्हता, सगळ्या त्याचा संघ अख्खा ओबीसी होता. ओबीसी संघ होता. आम्ही सर्व ओबीसीने भुजबळ साहेबांना विजय केले. हा जो विजय झाला साहेबांचा, हा जो विजय झाला तो ओबीसी पॅटर्न मुळे साहेबांचा विजय झाला. नाव अरुण पंढरनाथ जानराव, मुक्काम पोस्ट सायगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. भुजबळ साहेबांचा हा जो विकास आहे या विकासाच्या मुद्द्यावरच भुजबळ साहेब आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मांजरपाड्याचा प्रश्न असो किंवा तालुक्यातील कोणत्याही गोष्टीचा प्रश्न असो साहेबांनी आपल्या कल्पकतेने ते सोडवलेला आहे. मांजरपाड्याच्या धरण पाटा शेजारी असलेल्या गावामुळे उत्तर पूर्व भाग येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा पूर्णपणे दुष्काळी भाग आहे. त्या भागामध्ये साहेबांनी मांजरपाड्याचं पाणी आणून शेती ही सुजलाम सुफलाम केली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचा हा विजय आहे. आणि त्याचबरोबर साहेबांनी येवला तालुक्यात साहेबांना ज्या ज्या मतदार बंधू भगिनींनी मतदान केले त्या सर्व मतदार बंधू भगिनीचं येवला तालुक्याचा एक नागरिक म्हणून मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचे निकाल बघितले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष येवला मतदारसंघावर होतं. कारण या येवला मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जातीयवादावर जातीय भूमिका या ठिकाणी घेतली गेली. परंतु सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं की जातीपातीच्या राजकारणापेक्षा या ठिकाणी विकास महत्त्वाचा आहे. विकास करणाऱ्या उमेदवाराला म्हणजेच मान्य भुजबळ साहेबांना या ठिकाणी जनतेने निवडून दिलं. साहेबांना कुठे जातपात पाळली नाही. साहेबांना विकास हा ध्यास धरला होता. साहेबांना सगळ्या समाजाला संघ घेऊन चाललेला डोंगरगाव नारपाटचं पाणी पोच केलेलं आहे. साहेबांना रस्त्याची कामं काही शिवसृष्टी अशी कामं भरपूर केलेली आहेत. हा विकासाचा साहेबाला हा फायदा झालेला आहे. नमस्कार, मी क्षीरसागर. सर्वप्रथमतः भुजबळ साहेबांचा जो विजय झाला आहे येवलावासींच्या वतीने भुजबळ साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी मी अनेक शुभेच्छा देतो. आणि विकास काय असतो हे भुजबळ साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आपण पाहू शकता जनतेचा जल्लोष आहे. मी तुमच्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे आणि तुम्ही जी पहिले माहिती देत होते ती उत्तम माहिती देत होते. निष्पक्ष माहिती देत राहिले तुम्ही याच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर पण आणि निवडणुकीच्या नंतर पण. आणि भुजबळ साहेबांचा विजय हा निश्चित होता हे सर्व जनतेला माहिती होतं. सर्व जनतेने विकास बघूनच मतदान केलेलं आहे. या येवला मतदारसंघात जातीपातीचं राजकारण थोडंसुद्धा पण झालेलं नाही. ज्यांनी केलं असेल त्यांना ते सगळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. धन्यवाद. आपण विचार केला नाही, परंतु काही लोकांनी त्या येवल्यात येऊन जात-पातीचा प्रयत्न केला, परंतु येवला लासलगावच्या जनतेनं हे दाखवून दिलं की आमच्याकडे फक्त आम्ही विकासाला प्राधान्य देतो. आम्ही तुमच्या जातीय वादाला पाणी घालू इच्छित नाही. हे मला मी सांगत असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी आणि सगळ्यांचा हा सर्वांनी प्रिय आहे.
काही लोकांनी जे आहे काही मित्र जे आहेत ते थोडंसं जातीवादीच्या ठिकाणाला त्यामुळे थोडासा आपल्या विजयाला मतं मिळायला पाहिजे होती. आपण निवडून आलो आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. विजय मिळवून दिलेला आहे. देवरेकरांचा मी मनापासून आभारी आहे. या सर्व याच्यामध्ये ओबीसी या सगळ्या आपल्या निवडणुकीमध्ये ओबीसीचे सर्व घटक, मग भंडारी समाज असेल, माळी समाज, तेली समाज, धनगर समाज, धनगर, वंजारी, माळी, तेली, तांबोळी, विहीकर या सगळ्यांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिला. आमच्या सर्व दलित बांधवांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या विजयाला इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये मदत केली. अण्णाभाऊ साठेंचा सर्व समाज आपल्या बरोबर राहिला. एवढंच नाही, एकलव्याचा आदिवासी समाज हा सुद्धा आपल्या बरोबर राहिला. मराठा समाजातील आमचे काही कार्यकर्ते अण्णासाहेब बनकर असतील, मडवई असतील, वसंतराव पवार असतील, डी.के. लाल असतील आणि अनेक मराठा समाज त्यांना जे आहे अवहेलना सहन करावे लागले, परंतु ते मागे हटले नाही. आभार व्यक्त करतो. आपल्या या विजयामध्ये लासलगावगड, विंचूरगड, देवगावगड तिकडचे 43-46 गावं त्यांनी आपल्याला प्रचंड पाठिंबा दिला. मराठा समाजाचे सुद्धा जे समंजस लोक होते त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही आणि त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्व कशाचं असेल तर ते विकासाचं आहे. आपण नांदरचं पाणी फार प्रचंड मेहनतीनं या आपल्या येवल्यामध्ये आणून सिंचनाचा प्रश्न सोडवण्यात मदत केली. काही लोक त्या मदतीबद्दल त्यांनी आपल्याशी एकनिष्ठपणा दाखवला, तर काही लोकांना 40 विरोधात ही भूमिका घेतली. ते कुठं दुःखला. मला जरा सगळ्यांना सांगायचं यापुढे काही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या जातीपातीचं बीज देण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं शब्दांचा हल्ला करण्यात आला. त्याला गप्पा बसवत मला पण खूप दुःख आहे. लाखो हजारो लोक जमलेले आहेत. त्यांच्या पुढे जे आहे मला 2 शब्द बोलू द्या ना.
फडणवीस साहेब यांना सुद्धा मार्गदर्शनात आलं. बीजेपीचा मुद्दा साफ करा म्हणून सांगण्यात आलं. आज आपण पाहिलं महाराष्ट्राच्या जनतेनं बीजेपीला भविष्यामध्ये कधी एवढ्या जागा निवडून आल्या नाही, त्यापेक्षा मोठ्या संख्येनं जागा निवडून आल्या. महाराष्ट्राच्या जनतेनं सांगितलं त्या छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा फुले शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, अहिल्याबाई होळकर 1999 भाऊ साठेंचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून इथं हा महाराष्ट्र पुरोगामी होता, पुरोगामीच महाराष्ट्र राहणार आहे. हे त्या महाराष्ट्र वर्तमानपत्राचे प्रतिनिधी मीडिया ते सुद्धा आम्हाला मदत करत होते. आपण पाहिलेलं आहे आपला मतदार संघ आपण सुखरूप ठेवलेला आहे. यापुढे सुद्धा शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, सर्व धर्माच्या लोकांना आमच्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रभर जागरूक करून टाकलेली आहे. या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही. आणि त्या सगळ्यांना आम्ही जे वचना दिलेली आहे ते यापुढे सुद्धा पूर्ण करण्याचा पूर्णपणे आमचा प्रयत्न राहील. त्या वचनाला आम्ही जागृत राहणार आहोत. आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्याला जे जे काही सांगितलं मुझे भाई आया भाई बोला आशीर्वादी हा बाबा सरळ होणारी समाजाला विंतर समाजाला क्षत्रिय सगळ्यांची मदत झालेली आहे. मी सगळ्यांचा परत परत आभार मानतो. आपण सगळ्यांनी शांततेने घरी जायचं आहे. आणि पुन्हा मी एकदा विजयाची सभा घेण्यासाठी लवकरच परत इकडे